नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं मस्त कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 चमचे मी टाकलेली आहे ही तुरीची डाळ, पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे 10 ते 15 मिनिटं। मसूरची डाळ पण 3 चमचे, ती पण मी 10 ते 15 मिनिटं भिजत घातलेली आहे। मसूरची डाळ जर नाही भिजत घातली तरी पण चालते, पण तुरीची डाळ जरूर भिजत घाला म्हणजे शिजते लगेच। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचं वांग घेतलं होतं, असं मोठ्या आकाराचं होतं, त्याचे पण मी असे तुकडे करून घेतलेले, त्याचं देठ पण घेतले। आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याचे पण मी साल वगैरे काढली नाही, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय टाकू शकता, तर ह्याच्यामध्ये एक गाजर टाकू शकता, पण कोणतं गाजर टाकायचं, जी भाजीचं आहे ते। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे आणि झटपट होतं, तर त्यासाठी बघा एक पळी तेल टाकणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करा। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे बघा, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, एक तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा, थोडासा कढीपत्ता, अर्ध स्टार फूल टाकलेलं आहे 2 पाकळ्या करून, आणि 2 लवंगा। चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये टाकायचा एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक कापलेला आहे, तुम्ही उभा कापला तरी चालेल। आणि हा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं घेतलं होतं, 6 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे। आणि हे चांगलं मी हे खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे, तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल, पण जर आपण कुटून घेतलं का नाही की त्याची चव छान लागते। आता हे चांगलं आपण परतून घेऊया। 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा, चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा मस्त असं, आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक मीडियम आकाराचं टोमॅटो, आणि हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मिनिटभर फक्त। आपल्याला काही टोमॅटो सॉफ्ट होस्तोवर वाट बघायची नाही आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक, त्यात टाकायचे छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, मोठा 1 चमचा गरम मसाला पावडर, मोठा 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ, आणि आता हे आपण एकदम परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे। आता ह्यात टाकायचं आपल्याला ही वांगी आणि बटाटा, बारीक जरी कापलं तरी चालेल, मी मोठं असं कापून घेतलेलं। आता ह्या मसाल्यामध्ये थोडंसं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्यात टाकायची ही तुरीची डाळ जी भिजत घातली होती, आणि मसूरची डाळ टाकायची। तुरीची डाळ कशी होती माहिती आहे का, आपण आता हे कुकरला लावणार आहे ना, तर त्यामुळं पहिली भिजत घालायची। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा। आता त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया। आणि त्यात टाकायचे बघा आपल्याला पाणी, आणि हे पाणी जी टाकणार आहे ना, हे कोमट पाणी टाकायचं, कारण की काय होतं माहिती आहे का, थंड पाणी नाही टाकायचं, कारण तरी वगैरे जर पाहिजे असेल ना तुम्हाला तर कोमटच पाणी टाकायचं। तर आपण यात अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। आता यात बघा अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकू द्या, तुम्हाला किती पाहिजे, 1 ग्लास जरी हे टाकला तरी चालेल। आता ही मी जे दाखवते ना, ही 4 ते 5 लोकांना पुरायसारखं मी दाखवते, तर त्यामुळे मी ह्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडंसं एक्स्ट्रा जरी टाकलं तरी चालू शकते। आता आपण कुकरचं झाकण लावूया, आणि फक्त आपल्याला ह्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या बरं का। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी खाली काळ उतरून घेतलेला आहे, आणि थोडा थंड झाला की नाही की बघा आपण हे खोलून बघूया। बघा मस्त असं होतं आहे। आणि आपली जी डाळ टाकली होती बघा, तुम्हाला पहिले दाखवते, डाळ पण अशी चांगली शिजलेली आहे, कारण भिजत ठेवली का नाही की मस्त अशी शिजते बघा। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 4 शिट्ट्या पण करू शकता, पण अशा पद्धतीने एकदा करून बघा, 1 नंबर चव येते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।